मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीच्या रस्त्यावर जे राजकीय रणकंदन सुरू झालेलं आहे त्याची. गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन धुमसतंय त्या आंदोलनानं आता राजकीय दृष्ट्या सुद्धा पेट घेतलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राजकीय पक्ष विशेषतः विरोधी पक्षातल्या अनेक राजकीय पक्षांनी आज या आंदोलनात थेट सहभाग घेतला आणि पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं. राहुल गांधी, अखिलेश यादव या सगळ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात येते. राहुल गांधींच्या सरकारकडे 5 मागण्या आहेत आणि या मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आता माघार नाही, अशा प्रकारची भूमिका सुद्धा काँग्रेसनं घेतलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच गेल्या अनेक दिवसानंतर थेट रस्त्यावर उतरून ठिय्या देत तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या समोर काँग्रेसनं अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला दिसतोय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लागलेलं हे राजकीय वळण म्हणावं लागेल आणि विरोधकांनी हा मुद्दा आता आपल्या हाती घेतलाय असं म्हणायचं. बरोबर. ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या वतीने जोरदार एकवटलेले आहे. सिंग आलेले आहे, प्रिया सुळे, माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काँग्रेसनं आज जोरदार अशा प्रकारचं आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते मैदानात उतरलेले आपल्याला दिसले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर काँग्रेसच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, विलास, जर बघितला आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या वतीनं जोरदार विरोध प्रदर्शन सुरू होतं, ठिय्या आंदोलन सुरू होतं. त्यानंतर जर बघितलं या काँग्रेसचे अनेक नेते, मोठे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल, त्यानंतर नासिर हुसेन, याशिवाय प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यासारखे अनेक नेते इथे उपस्थित होते. आणि असं असताना जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः त्यानंतर अखिलेश सिंग यादव जे समाजवादी पक्षाचे नेते आहेत ते देखील या धरण्याची आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे या देखील तिथे सहभागी झाल्या होत्या. असं असताना आता शेवटी दिल्ली पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत अनेक नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे. राहुल गांधींना ताब्यात घेतलेला आहे, अखिलेश सिंग यादव यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर इतरही खासदारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने इथं अतिशय उग्र वातावरण झालेलं आहे, जसं विलास आपण उल्लेख केला की आतापर्यंत युवकांच्या हातात असलेलं आंदोलन आता राजकीय होताना आपल्याला पाहायला मिळतं. और हम मांग करते रहेंगे कि गृहमंत्री का एक बयान हो, उस पर विस्तार से चर्चा हो. शिक्षा प्रणाली को लेकर, परीक्षा प्रणाली को लेकर, दिल्ली पुलिस द्वारा जो छात्रों पर अत्याचार किया गया था कल उस पर चर्चा हो और शिक्षा मंत्री का इस्तीफा ली जाए. गृह मंत्री को लेकर भी आप लोग बात कुछ कर रहे हैं? गृह मंत्री के इस्तीफे की मांग भी लोकसभा ने करी थी. कल की जो ब्रुटैलिटी हुई उसको लेकर. हाँ बिल्कुल, कल जो अत्याचार हमें देखने को मिला है, ब्रुटैलिटी हुई थी, उस पर भी हम चर्चा मांगेंगे. पर मुझे नहीं दिखता कि अगर सरकार की ये मानसिकता रही कि पार्लियामेंट सेशन तो बिल्कुल. मैडम एक बार बाहर जाने दो प्लीज. एग्जिट होने दो सर, एग्जिट होने दो, एग्जिट होने दो. तर विरोधकांचे इरादे आता स्पष्ट आहेत. या सगळ्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची एक आयती संधी विरोधकांना मिळालेली आहे. आणि नरेंद्र मोदी कायर है, नरेंद्र मोदी आज आंदोलनात सहभागी झालेले दिसले. एका बाजूला काँग्रेसच्या या सगळ्या बड्या नेत्यांचं हे आंदोलन, तर तिकडे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. ज्या आंदोलनाला आज शरद पवार यांनी भेट दिली, सुप्रिया सुळेंनी भेट दिली आणि थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे सुद्धा पोहोचणार आहेत. तर राहुल गांधी यांना ताब्यात घेतानाची ही दृश्य आहेत. राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन जेव्हा केलं तेव्हा पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे.
मोठी झटापट धरपकड यावेळी झालेली होती आणि राहुल गांधींना ताब्यात घेत असताना पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाल्याचं सुद्धा दिसतंय। कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, पण राहुल गांधी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि आता हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। अगदी जमिनीवरती सुद्धा ते पडलेले दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना उचलण्याचा प्रयत्न, जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात होता। हे थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। दिल्लीच्या रस्त्यावरती एक जबरदस्त अशा प्रकारचं राजकीय रणकंदन आपल्याला पाहायला मिळत आहे। या देशातल्या नीटच्या परीक्षेचा जो पेपर blockers, arresters, okay, it is their will. But Rahulji, Priyankaji and all of us, about more than 100 parliament members are here. No one is afraid for this all arrest. We will face it. Ultimately, we want justice. We want justice to be provided to the youth and students of this country. Until justice is been given, this moment will go. So we have to. तर दिल्लीच्या रस्त्यावरती अक्षरशः लोळण घेतल्याचं दिसतंय। राहुल गांधी यांना पकडण्यासाठी जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांनी त्याला विरोध केलेला होता आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज एक प्रकारे विद्यार्थ्यांचा हा जो तोडण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आणि पोलिसांनी या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना आज मैं आपको एक बात कहूं, सिर्फ विपक्ष एकजुट नहीं हुआ है। संभवतः बीते 20 वर्षों में मैंने बहुत आंदोलन देखे, मैं पढ़ाता भी हूं विश्वविद्यालय में ये विषय। मैंने ऐसा नैसर्गिक स्वतः स्फूर्त लोगों का जमावड़ा नहीं देखा। ये सत्ता को सीधे तौर पे चुनौती है, सीधे चुनौती है सत्ता को कि आप क्यों कितना पर्दा डाल सकते, कितना पर्दा डाल, गलत होने की कोशिश कर। आप शुरुआत करो ना अकाउंटेबिलिटी से। प्रधानमंत्री मोदी जी बड़ी बड़ी बातें करते हैं, आपको बच्चों का दर्द नहीं दिखता। वो किसके बच्चे थे, आपसे क्या मांग रहे थे साहब? माफी मांगिए, गद्दी छोड़िए, बहुत दिन रह लिए। मांग क्या है आप लोगों की? कल से हाउस सीधी तो देखिए, हाउस चलना आप क्या चाहते हैं कि कब्रिस्तान में विवाह के गीत गाए जाए, शमशान में विवाह का गीत गाया जाए? अब मध्ये नेलं जात आहे। अशा वेळी एक्नॉलेज तो करो। त्यांना बसमध्ये बसवलेलं आहे। त्यांची प्रतिक्रिया कदाचित आपल्यापर्यंत पोहोचू शकेल थोड्या वेळात, पण काहीशी त्यांना जखम झाल्याचं सुद्धा दिसतंय। अरुण का नंबर है तेरे पास? मैं भेज रहा हूँ, बट उससे पूछ। तर राहुल गांधींच्या नाकाला जखम झालेली आपल्याला दिसते। मोठ्या झटापट यावेळी पोलिसांच्या सोबत त्यांना झालेली होती आणि या झटापटीच्या नंतर त्यांच्या नाकातून रक्तस्राव होताना आपल्याला दिसतोय। विद्यार्थ्यांचा जो आक्रोश सध्या नवी दिल्लीच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनापासून राहुल गांधी किंवा इतर राजकीय पक्ष हे काहीसे 4 हात दूर होते असं आपल्याला दिसत होतं। पण का विरोधी पक्ष या सगळ्या आंदोलनापासून दूर आहे, विरोधी पक्ष कुठे आहे, अशा प्रकारची भावना सुद्धा व्यक्त केली जात होती। दरम्यान काल दिल्लीच्या रस्त्यावर ज्या प्रकारचा राडा पाहायला मिळालेला होता, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज असेल, दगडफेक असेल, तोडफोड असेल, या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर अखेर राहुल गांधी आज मैदानात उतरलेले दिसले। रस्त्यावर उतरून त्यांनी आज ठिय्या आंदोलन केलं आणि या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये राहुल गांधी यांना नाकाला जखम झाल्याचं सुद्धा दिसतंय। त्यातून रक्तस्राव येत असल्याचं आपल्याला थोड्याच वेळापूर्वी आलेल्या दृश्यातून समोर आलं। तर जेव्हा या दोन्ही नेत्यांना, काँग्रेसच्या बड्या दोन्ही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यावेळची हे दृश्य आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर राहुल गांधींनी सांगितलं, मी काहीही बोलणार नाहीये या सगळ्या विषयाच्या संदर्भात। तर ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत जेव्हा पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं। ताब्यात घेण्याच्या आधी मोठी झटापट त्यांची झालेली होती। सगळ्या
पोलीस यंत्रणेच्या सोबत आणि ते जमिनीवरती अक्षरशः पडलेले होते आणि त्यांना उचलण्यासाठी पोलिसांनी झटापट केली. कदाचित त्याच वेळेस त्यांना ही जखम झालेली असू शकते. पण एक प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसतंय की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने घेतलेली ही सगळ्यात आक्रमक भूमिका आहे. या आतापर्यंतच्या त्यांच्या भूमिकांच्या बद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केला जात होता. विरोधी पक्ष हा कमकुवत असल्याच्या सुद्धा त्यांच्यावरती टीका केली जायची सातत्यानं. विरोधी पक्ष कुठे आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात होते विद्यार्थ्यांकडून. विरोधी पक्षाच्या या सगळ्या प्रश्न उपस्थित केले जात असताना आज मात्र काँग्रेसकडून हे आंदोलन अतिशय आक्रमकरित्या रस्त्यावरती उतरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास 100 पेक्षा जास्त विविध पक्षाचे खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि हे आंदोलक जेव्हा या आंदोलनात सहभागी झाले तेव्हा या सगळ्या खासदारांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांना धरपकड करावी लागलेली होती. आप लीडर ऑफ अपोजिशन को लेके जा रहे हैं, आप किस थाने लेके जा रहे हैं? आपको तो बताया गया होगा ना, ऑर्डर दिया गया होगा कुछ नहीं पता आपको? तो आप अननोन जगह पे लेके जा रहे हैं, अननोन प्लेस पे लेके जा रहे हैं। जितना अननेम्ड लोकेशन पर हम श्री राहुल गांधी को लेकर के जा रहे हैं। अरेस्ट कर लिया है हैदराबाद में। आप देख सकते हैं कि पूरे देश में जो छात्रों की गूंज जो कार्यक्रम कश्मीर से उठा लिया, आपको डिटेन कर दिया गया। मैं तेरे को अरुण का नंबर है तेरे पास, जाओ ऑपरेटर का, मैं भेज रहा हूँ. बट ते पोलिसांना विचारतायत की नेमकं राहुल गांधींना कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये नेलं जाणार आहे, ताब्यात घेऊन कुठे नेलं जात आहे. तर पोलिसांनी त्याबद्दल कुठलीही माहिती द्यायला असमर्थता दर्शवली. त्यामुळे एक प्रकारे राहुल गांधींनी या सगळ्या प्रक्रियेच्या बद्दल सुद्धा बोलणं टाळलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून दिल्लीच्या रस्त्यावर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन अतिशय आक्रमकपणे सुरू आहे त्या आंदोलनाला आता खऱ्या अर्थानं राजकीय वळण मिळालंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण राजकीय पक्ष आतापर्यंत या आंदोलनापासून 4 हात दूर दिसत होते, पण आज मात्र प्रत्यक्ष सर्व राजकीय पक्ष जे विरोधी पक्षातले आहेत, इंडिया आघाडीतले विविध पक्ष आहेत, त्यांनी मात्र आज रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत सरकारला जाब विचारण्याचा आणि विद्यार्थ्यांचा एल्गार पुकारण्याचा हा निर्णय घेतलेला दिसतोय. आणि त्यामुळे एक प्रकारचं राजकीय रणकंदन दिल्लीच्या रस्त्यावर आज पुन्हा दिसतंय.